PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. दिल संभल जा जरा भाग 16वा. लेखिका प्राची सोळे. सुलेखा, आय लव्ह माय डॉटर अँड फॉर हर आय कॅन डू एनिथिंग. तो उठला व एवढंच म्हणाला. पण जे चाललंय ते चुकीचं आहे याची जाणीव कुठेतरी सुलेखाला झाली. मुलगी आणि नवरा चुकतायत व त्यांना थांबवायला हवं. तिच्या मनात पुसटचा विचार चमकून गेला. कथा पुढे सुरू. सकाळचं कोवळं ऊन अजून पूर्ण पसरलं नव्हतं. अंगणातल्या जाईच्या वेलीवर दवबिंदू चमकत होते. सीमा नेहमीप्रमाणे लवकर उठली. गॅसवर चहा चढवून ब्रश करायला गेली. रविवार असल्यामुळे डब्यांना सुट्टी होती. ब्रश करून तोंड धुवून ती किचनमध्ये आली. आलं घातलेल्या चहाचा सुगंध हवेत भरून राहिला. तिच्या कानावर चिमण्यांची चिवचिव आली. सीमाने गॅलरीत नजर टाकली. 2 चिमणे गजावर बसले होते. तिने पटकन डब्यातून त्यांच्यासाठी ठेवलेले दाणे बाहेर काढून टाकले. त्या चिमण्या भूर उडून गेल्या, पण 2च मिनिटात पटकन आल्या व गवतावर पडलेले दाणे वेचू लागल्या. सीमाला गंमत वाटली. लक्ष जरी तिकडे असले तरी मन कालच्या गेटजवळच्या त्या क्षणात अडकून पडलं होतं. विराटने गुड नाईट म्हणताना ज्या नजरेने पाहिलं होतं ती नजर काही वेगळीच होती. काय विचार करतेस ग? कुसुमने विचारले. काही नाही आई. सीमा पटकन सावरली. आवरून आलीस का? चहा गाळते, ये. हो. सीमा आणि कुसुम बाहेर पडवीत आल्या. सीमा झोपळ्यावर बसली, पाय जमिनीला टेकवलेला. आई, उद्यापासून 2 टिफिन द्यायचेत ना कर्णिकांना? सीमाने म्हटले. हो, माधू काकांचा पण. बरं झालं बघ, थोडी वाढ होईल उत्पन्नात, कुसुम म्हणाली. सीमाच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. एकीकडे एकदम 4 डबे कमी झाले आणि आता 1 वाढला तरी किती खुश होते. दोघींनी चहा संपवला. आई, लिस्ट काढलीस का सामानाची? कप आत नेत सीमाने विचारले. हो, काढून ठेवले. ठीक, मी बाजारात जाते. सगळं लिहिलं आहेस ना? भाज्या, फळं, मसाले? सीमाने विचारले. हो, सगळं व्यवस्थित लिहिले. कुसुमने तिच्या हातात 2 पिशव्या दिल्या. विराटने सकाळी प्रकाशला कॉल लावला. विराट, इंद्रजित प्रधानचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. लीगल मीटिंगमध्ये तो विचित्र अटी घालत होता आणि त्यात ती शनया. तिला का आणलं होतं समजलं नाही. बाबा सांगत होते. बी केअरफुल बाबा. इंद्रजित प्रधान त्यांच्या मुलीवर जास्त प्रेम करतात आणि तिच्यासाठी काहीही करायला तयार आहेत, विराट म्हणाला. लीगल टीमची मीटिंग झाली. 1-2 क्लॉज आहेत, त्यावर काम सुरू करणार लवकर. होईल सगळं नीट, बाबा बोलले. बाबा, सगळं नीटच होईल आणि असा कुठलाही कायदा नाही. कंपनीत भागीदारी जास्त असली की त्यांच्या मुलांचे लग्न लावून द्या, असं काहीही होणार नाही. यावर विराट व प्रकाश दोघे हसले. कॉल संपला, पण विराटच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्याला जाणवत होतं हे फक्त बिझनेस राहिलेले नाही आहे. आज रविवार, नो टिफिन. तो स्वतःशी बोलला. त्याला मार्केटमधून त्याचे काही सामान आणायचे होते आणि एका चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन नॉनव्हेजवर ताव मारायचा होता. तयारी करून बाहेर पडला. दार लॉक केलं. किल्ली फिरवत कारकडे गेला. कार गेटमधून बाहेर काढली व मार्केटमध्ये पळवली. आईने दिलेली लिस्ट बारकाईने चेक करत सीमा मार्केटमध्ये खरेदी करत होती. काही असेल तर मध्ये कुसुमला कॉल करत होती. 2 पिशव्या करीत 3 झाल्या. ही आई पण ना, एकदा सगळं सामान सांगत नाही. तिला काय, इथे उचलायला मला लागतंय. सीमा कर्तवादली. सगळं सामान घेतलं हे पुन्हा चेक करून ती रिक्षा बघू लागली. 5-1 मिनिटं झाली तरी रिक्षा तिथे येत नव्हती. तर काही जण चक्क नाही बोलले. वैतागत सीमा 3 पिशव्या सांभाळत रिक्षा स्टँडकडे निघाली. थकलेली, 3 पिशव्याचे ओझे आणि हवेतला उष्मा याने ती हैराण झाली. तो समोरच्या बाजूला एक रिक्षा खाली होती आणि तिने पाहिली व रस्त्यावर इकडे तिकडे न बघता सरळ क्रॉस करायला गेली आणि तिच्या कानांनी तो आवाज ऐकला. खरं तर तिथे असलेल्या सगळ्याच लोकांनी ऐकला असेल. दृश्यच तसं होतं. एक कार करकचून ब्रेक लावत तिच्यापासून अगदी काही थोड्या अंतरावर थांबली. सीमाची पाठ होती आणि घाबरून तिने डोळे बंद करून घेतले. समोरची मुलगी वेडी आहे का? कुठेही न बघता सरळ क्रॉस करते, मूर्ख. रागाने त्या पाठमोऱ्या मुलीकडे बघत विराट बडबडला. आता त्या मुलीला चांगलंच ओरडावं या उद्देशाने त्या पाठमोऱ्या मुलीकडे जाण्यासाठी तो कारमधून बाहेर आला. 2 पावलात तिला गाठले. ओ बाई, आजूबाजू लक्ष आहे की नाही, की स्वतःच्याच विश्वास चालायचे? तिच्या मागे उभा राहत विराट चिडून म्हणाला. सीमाने डोळे उघडले. आवाज ओळखीचा वाटतोय, तिने स्वतःला विचारले. ती वळली व तिचे डोळे विस्फारले, कारण समोर विराट होता. सीमाला पाहून विराट अवाक झाला.
सीमा पटकन रस्त्यामधून बाजूला झाली. विराटलाही कार साईडला घ्यावी लागली. पाठीमागून बाकीच्या गाड्या हॉर्न मारत होती. सीमा तिथेच उभी राहिली. विराट उतरून तिच्याजवळ पोहोचला. जवळजवळ वरच पोहोचवलं होतं की. कोणाला? सीमाने चमकून विचारले. मला म्हणतोय मी. तुम्ही न बघता क्रॉस करताय, पण लोकांना ते दिसलं नसतं. उलट माझीच चूक समजून मलाच. जाऊ दे, विराट थोडा रागात बोलला. हो, पण काही झालं तर नाही ना? सीमानेही आवाज चढवला. काही झालं नाही ते माझ्या सतर्कतेमुळे. ऐनवेळी गाडी थांबवली म्हणून पुढचा अनर्थ टळला. विराटने आता मागे हटायचं नाही ठरवलं. मग कार तुम्ही चालवताय ना? सतर्क तर तुम्हालाच असायला हवं. सीमा तोंड वेडं करत बोलली. काय म्हणालात? सतर्क होतो म्हणून तर वाचलात ना. विराट रागावलाच. हे पहा कर्णिक, आता तुम्ही माझ्याशी भांडत बसणार आहात का? तुम्हाला काय, तुम्ही कारमध्ये फिरताय, इथे या 3 पिशव्या उचलून माझे हात दुखायला लागलेत. समोर रिक्षा पाहिली म्हणून लगेच निघाली, तर तुम्ही बडबडताय. एक तर रिक्षा मिळत नाहीये. नेमक्या वेळी हे रिक्षेवाले कुठे कडमडतात कोण जाणे. सीमाने तिच्या त्रासाचा पाढाच वाचला. तिच्या या बोलण्यावर काय बोलावे किंवा कसं रिॲक्ट व्हावं क्षणभर विराटला सुचेना. आधी चूक करायची, वरून समोरच्यालाच उपदेशाचे डोस पाजायचे. छान जमतं या मुलींना, विराट विचार करत होता. मी निघते, उशीर होतोय मला, सीमा जोरात बोलली. विराट भानावर आला. मी तुम्हाला सोडू का घरी? मग परत येईन इथे. म्हणजे तुमचं काम राहिलंय का अजून? नको, मी जाईन. काम म्हणजे? मला नॉनव्हेज जेवायचं होतं. इथे कुठलं चांगलं रेस्टॉरंट आहे हे बघेन. उद्यापासून टिफिन आहेच. सीमा हसली. त्याला जाणवेल इतपत हसली. हसलात का? मी काही विचित्र बोललो का? नाही, आम्ही नॉनव्हेज जेवण बनवतो, पण संडेला, आणि संडेला टिफिन असतात. ते माहिती आहे मला. नवीन काय? इथून पुढे राईटला महाराष्ट्र माझा म्हणून नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे. जे हवं ते मिळेल आणि सगळ्या पद्धतीचे. खूप गर्दी असते. जर तुम्ही थांबू शकत असाल तर नक्की ट्राय करा. ऑथेंटिक चव आहे, सीमाने सांगितले. पण तुम्हाला घरी नको, मी जाईन. सीमा असे बोलतच होती की एक रिक्षा त्यांच्याजवळ येऊन थांबली. मॅडम, रिक्षा हवे का? हो, सरोदय कॉलनी, तिने सांगितले. बसा. सीमा पिशव्या सांभाळत पटकन बसले. विराटकडे पाहून हलकं हसले. रिक्षा निघून गेली. जाणाऱ्या रिक्षाकडे त्यांनी पाहिलं, खांदे उडवले व कारमध्ये येऊन बसला. महाराष्ट्र माझा, चलो, स्वतःशी बोलत त्यांनी कार स्टार्ट केली. सीमा, विराट त्यांच्या मार्गाने निघून गेले. पण त्यांना माहीत नव्हते त्यांच्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे. रात्री शनाया आपल्या रूममध्ये उभी होती, आरशात स्वतःकडे पाहत. विराट, तू माझाच आहेस, ती हलक्या आवाजात म्हणाली. तिच्या टेबलावर सीमाचा फोटो पडला होता. तिने तो फोटो हातात घेतला. सीमा नाव ना तुझा? शनाया फोटो हातात घेऊन बडबडली. लेट्स सी, किती दिवस टिकतेस तू? तुला माहितीही नाही आहे तुझी कोणाशी टक्कर आहे. मला आवडणाऱ्या व्यक्तीच्या जवळ जाण्याची तुझी हिंमत कशी झाली? भिकारी. शनायाची बुबुळे गरागरा हलत होती. तिने ओठ गच्च दाबला होता. दादाचे व्रण उठले. सीमाचा फोटो वेडा वाकडा चुरगाळत तिने तो पायातल्या सँडलखाली घेतला. तिच्या ओठांवर विचित्र थंड हसू म्हटलं. विराट, आय एम कमिंग देअर व्हेरी सून, ती बोलली. रात्री विराट बंगल्याच्या टेरेसवर उभा होता. हातात सिगारेट व एक कश घेऊन त्याच्या धुराचे वलय हवेत सोडत होता. जेव्हा कधी सीमा भेटते किंवा तिच्याशी बोलतो तेव्हा मनात एक प्रकारची हलचल निर्माण होते. मेंदूत किणकिण घंटी वाजते. ती सतत समोर असावी, तिच्याशी बोलावे असे वाटते. तिचे गहिरे भुरे डोळे सतत काहीतरी सांगतात असं वाटतं. मागचे 1-2 वर्षे आई मागे लागले लग्न कर, पण मनात साधा विचारही येत नव्हता की आतून वाटत नव्हते. इथे पुण्याला आलो, सीमा भेटली आणि सारे संदर्भच बदलून गेले. अचानक काही हवं आहे असं वाटू लागले. सीमा आवडते का मला? नुसतं आवडत नाही तर तिच्यासोबत आयुष्य जगावे असे वाटते. हो, मला असं खरंच वाटते. तिचा राग, रुसणं सारं आवडते. कदाचित डेस्टिनी हीच आहे. विराटच्या ओठावर हलकं हसू आले. सीमा डोळ्यासमोर आली. विराट, एकतर्फी प्रेम झाले, आता ते दुतर्फी कसं होईल ते बघावं लागेल. ठीक आहे, आय एम रेडी. हातातली सिगारेट पायाखाली भिजवून तो खाली आला
आईबाबांना लवकर गुड न्यूज द्यायची. आई ये, चहा घे आधी. नेहमीप्रमाणे सीमाने कुसुमला आवाज दिला. दोघी बाहेर येऊन बसल्या. सीमे, एक डबा एक्स्ट्रा आहे आज विराटकडे. हो माहिती आहे मला. अगं सांगायचे विसरले बघ, आज गोपू येणार नाही आहे, परीक्षा आहे, सो लवकर शाळेत जायचे, सीमाने सांगितले. अगं मग त्याला डबा शाळेच्या कॅन्टीनमध्ये खाईल असे म्हणाले आहे. मी दिलेत त्याला पैसे. हे बरं केलंस. मग आता टिफिन आपण दोघी देऊया. एक बाजू मी घेते, तू दुसरी बाजू घे. तसंच करायला हवं. मी दुर्गेश्वर मंदिराच्या बाजूने जाईन, सीमा बोलली. ठीक आहे, पण त्या बाजूचे बंगले लांब आहेत ग, कुसुमने म्हटलं. म्हणूनच तू जवळच्या ठिकाणी जा. विराटचा बंगला दुर्गेश्वर मंदिराच्या बाजूला होता. दोघींनी बॅगा घेतल्या व टिफिन द्यायला गेल्या. विराटच्या बंगल्यावरती शेवटाला आली. खूप दमली होती. गोपाळ बिचारा सगळे टिफिन एकटा कसे पोचवत असेल. तिला त्याची दया आली आणि मायाही. बेल वाजवून सीमा थांबली. 2 मिनिटे गेली आणि दार उघडले. आधी ती दचकली, पण लगेचच सावरली. समोर विराटच्या ऐवजी 65 पार केलेली वयस्कर व्यक्ती उभी होती. हेच ते माधुकाका असतील, विराट बोलला होता. कोण हवे? माधुकाकांनी विचारले. विराट कर्णिक आहेत का? वय, बोलावतो. तुम्ही आत या बघू. माधुकाका जणू जुनी ओळख असल्यासारखे म्हणाले. नको, मी ठीक आहे इथे. हे टिफिन द्यायचे होते, जेवणाचा डबा, सीमा बोलली. साक्षात अन्नपूर्णा हाईस, अशी बाहेरून जातेस. आत ये मुली, माधुकाका अति मायेने बोलले. सीमाला त्यांचं मन मोडवलं नाही. ती आत आली. प्रथमच तिने बंगल्यात पाऊल ठेवलं होते. खूपच मोठा बंगला होता तो. आतमध्ये फक्त श्रीमंती थाट होता. वर एक मजला होता आणि मजल्यावर जाण्यासाठी फार सुरेख पद्धतीने पायऱ्या बांधल्या होत्या. बस मुली, मी बाबाला सांगून येतो. त्याच्या खोलीत आहे, काम करतोय, असं बोलून माधुकाका निघून गेले. विराटची श्रीमंती पावलांवर दिसत होती. अचानक तिचं मन कचरलं. का ते तिला समजलं नाही, पण यापुढे जरा जपून. श्रीमंत लोकांच्या नादी लागायचे नाही. वाराची दिशा वाहते तसे हे लोक वाहतात. पण हे आपण स्वतःला का सांगतोय? तिचं तिलाच आश्चर्य वाटले. पायऱ्यांवर आवाज झाला आणि तिने मान वर करून पाहिले. विराट खाली उतरत होता व त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. धावतच तो खाली उतरला. हाय, चॅम्प नाही आला? त्याने विचारले. त्याची परीक्षा आहे, उठत सीमा बोलली. प्लीज बसा ना. तुम्हाला आज त्रास झाला ना? मला सांगायचे होते, मी आलो असतो. तुम्हाला उगाच. विराट बोलत होता. 1 मिनिट, मला काही त्रास वगैरे झाला नाही. आज गोपाळ नाही म्हणून यावं लागलं. तसंही ते माझं कामच आहे. मुद्दामून काही आले नाही आहे, सीमा रोखठोक बोलली. बाप रे, तिखट मिरची जेवणात टाकते त्याबरोबर स्वतःच्या तोंडातही टाकते की काय? विराटला हसू आले. हे तुमचे 2 टिफिन. त्याच्यासमोर टिफिनची पिशवी धरत सीमा बोलली. माधुकाका? हो आलो. काय बाबा? माधुकाकांनी विचारले. माधुकाका, हे आपले टिफिन 2 वेळाला येतील, विराट बोलला. आण ते डबे इकडं, आत ठेवतो. तिच्याकडे बघत ते बोलले. सीमाने ती पिशवी त्यांच्या हातात दिली. माधुकाका किचनमध्ये गेले. येते मी, सीमा लगेच बोलली. मी सोडू का? विराटने विचारले. नको, जाईन मी. कुठल्याही गोष्टीची सवय होऊ देऊ नये, ती नजर चोरत म्हणाली. आणि सवय होत असेल तर? विराटने तिचा शब्द उच्चारला. चमकून तिने त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्याकडेच बघत होता, अगदी निरखून. सीमाचे भुरे डोळे गडबडले. येते मी, ती बोलली व पटकन बंगल्याच्या बाहेर आली. मोकळ्या हवेत दीर्घ श्वास घेतला. आतमध्ये मनाचं ओझं आलं होतं. झरझर चालत ती गेटजवळ पोचली. अचानक थांबून तिने पाठी पाहिलं. विराट दारात उभा होता. ती आमच्या नजरेच्या टप्प्यात आहे. नाही, रस्त्यावर फार गर्दी नाहीये. आतली कॉलनी आहे. ओके, तिला फक्त घाबरवायचं आहे, म्हणजे तिच्याशी थेट बोलायचं नाही, असंच ना? येस अँड फायनल. ओके,
असंच होईल. आणि फोन कट झाला. सीमा पटपट पावलं उचलत चालत होती. विराटचं बोलणं, त्याची गहरी नजर आज वेगळीच वाटली. काय होती त्या डोळ्यात? सवय कशाची होईल? आपलं मन विराटकडे ओढलं जात आहे का? छे, काहीतरीच. उद्या गोपाळ येईल, मग कोण जाते परत? सीमा विचार करत होती. आता समोर दिसणार वळण आणि आला आपला बंगला. सीमा तिच्याच तंद्रीत चालत होती. सीमावर संकट येते तेव्हा ऐकायला विसरू नका. क्रमश कथा कॉपी करण्यास मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला हाईप करा. मनपूर्वक धन्यवाद.